आपल्याकडे 24 तास असतात, पण त्यातला किती वेळ आपण खरंच महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरतो? आणि एक प्रश्न स्वतःला विचारू शकतो आपण, आजचा दिवस कसा गेला? तो गेलेला क्षण आणि गेलेला दिवस परत मिळणार आहे का? ह्या श्लोकात समर्थ रामदास स्वामी मानवी जीवनाचं एक अत्यंत कठोर सत्य सांगतात. ते म्हणजे आपलं आयुष्य क्षणोक्षणी कमी होत चाललेलं आहे. प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि तो एकदा गेला की तो परत कधीच मिळत नाही. कितीही धन दिलं तरी गेलेला क्षण, गेलेला दिवस परत मिळत नाही. पण आपण काय करतो? हा अमूल्य वेळ आपण वायफळ बोलण्यात, गप्पांमध्ये, एकमेकांच्या चहाड्या कुचाळक्या करण्यात, निरर्थक विचारांमध्ये घालवतो. समर्थ याच गोष्टीवर बोट ठेवतात आणि सांगतात, हा वेळ जर परमेश्वराच्या चिंतनात लावला तरच जीवनाचं सार्थक होईल. श्लोक क्रमांक 23. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. घडी ने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. जय जय रघुवीर समर्थ. न बोले मना राघवे वीण काही. हे मना, राघव म्हणजे भगवान राम यांच्याशिवाय काहीही बोलू नकोस. मनात त्यांच्या भक्तीशिवाय कुठलेही विचार आणू देऊ नकोस. याचाच अर्थ फक्त नावाने राम बोल एवढंच नाही, तर मन, वाणी आणि विचार ह्या सगळ्यांनाच भगवंताशी जोड. नामस्मरण हे सर्वात सोपं साधन आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणतात ना, फुकाचे नाम पण तेही घेता येत नाही. समर्थ सांगतात, जे बोलशील तेही अर्थपूर्ण बोल. ईश्वरासंबंधित ते असू दे. उगच वायफळ आणि निरर्थक बोलणं सोडून दे. जनी वाऊगे बोलता सुख नाही. लोकांमध्ये वायफळ बोलण्यात काहीही सुख नाही. अनावश्यक गप्पा, टीका, चर्चा, की ज्या चर्चांमधनं किंवा ज्या टीकांमधनं आपण काहीच करू शकत नाही किंवा ती परिस्थितीही आपण बदलू शकत नाही, पण केवळ या गप्पांमध्ये आणि टीकांमध्ये आपण आपला वेळ वाया घालवत असतो. पण ह्यातनं साध्य काही होतं का? तर साध्य काहीही होत नाही. वेळ मात्र वाया जातो. उलट मन अधिक चंचल होतं आणि अशांत होतं. एकदा बडबड करण्याची सवय लागली ती सहसा सुटत नाही आणि हाच स्वभाव वृद्धापकाळात त्रासदायक ठरतो. घडी ने घडी काळ आयुष्य नेतो. क्षणाक्षणाला काळ आपलं आयुष्य कमी करत असतो. प्रत्येक घडी म्हणजे आयुष्याचा एक भाग कमी कमी होत जातो. काळ कधीही कोणासाठीही थांबत नाही. समर्थ दासबोधात म्हणतात, घडीने घडी आयुष्य नेते. आपण थांबू शकतो, पण काळ थांबत नाही. देहाती तुला कोण सोडू पाहतो. अंतकाळी तुला कोण सोडवणार आहे? शेवटच्या क्षणी नातेवाईक, मित्र, संपत्ती यांचा काहीही उपयोग होत नाही. उपयोगी पडते ती फक्त परमार्थ साधना आणि भगवंताचं स्मरण. म्हणूनच समर्थ प्रश्न विचारतात, त्या क्षणी तुझ्या मदतीला कोण येणार? तर आपलं हेच उत्तर आहे, त्या क्षणी येणार ती आपण केलेली साधना आणि भगवंताचं स्मरण. मानवी जीवन क्षणभंगूर आहे. गेलेला क्षण परत तर येतच नाही, पण आहे तो क्षण तरी आपण प्रेमाने आणि आनंदाने जगला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक क्षण साधनेसाठी वापरावा. जेव्हा हातपाय थकलेले असतात, काहीही करू शकत नाही, तेव्हा नामसाधना ही अतिशय सोपी साधना आहे. त्याचा तरी आपण उपयोग करून घ्यावा. मन एकाग्र ठेवण्यासाठी वायफळ बोलणं टाळलं पाहिजे. नामस्मरण वाढवलं पाहिजे. हाच भक्ती मार्गाचा गाभा आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो अखंड माझं स्मरण करतो तोच मला प्राप्त होतो. म्हणजेच सतत स्मरण म्हणजेच मुक्तीकडे मार्ग.
आपण दिवसभर गप्पा, मोबाईल, चर्चा यामध्ये वेळ घालवतो, पण नामस्मरणासारखं साधं सोपं इतकं सुटसुटीत साधन आपल्याकडे आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वृद्धापकाळात शरीर अशक्त होतो, मन अस्थिर होतं, बडबड वाढते, त्यामुळे घरच्यांनाही त्रास होतो, सेवा करणारेही कंटाळतात. मग प्रश्न येतो, अशा वेळी अंतःकाळ गोड कसा होणार? पण ह्याच्यावरही आपलं उत्तर हेच आहे, आपण जर नामस्मरणाची सवय लावली असेल तर अंतःकाळी सुद्धा आपण नामस्मरण केलं तर आपला गोड चांगला शेवट गोड होऊ शकतो. पुराणातील एक उदाहरण आहे. अजामिळ ह्याने खूप खूप पापं केली. आयुष्यभर तो वाईट मार्गाने चालला, पण शेवटच्या क्षणी नारायणाचं नाव घेतलं आणि त्या एका नामस्मरणामुळे त्याचा उद्धार झाला. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. ह्यावरून स्पष्ट होतं, अंतःकाळी नामस्मरणच उपयोगी पडतं. वायफळ बोलण्याऐवजी समर्थ सांगतात, नामस्मरण करा, चिंतन करा, साधना करा, कारण दुःख उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही. म्हणतात ना, कोळसा कितीही उगाळला तरी त्यातून काळच बाहेर पडतं, त्यातून दुसरा रंग काही बाहेर पडत नाही. म्हणजे दुःख उगाळल्यास दुःखच बाहेर पडतं, त्यातून सुखाचे क्षण बाहेर पडत नाहीत. तोच वेळ भगवंतासाठी वापरला तर जीवन आणि अंतःकाळ दोन्हीही सुंदर होतात. या श्लोकाचं सार आपल्याला असं म्हणता येईल, वेळ वाया घालवू नका, वाणी शुद्ध ठेवा आणि नामस्मरण वाढवा, कारण शेवटी साथ देणारं एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं स्मरण.